गडकरी रंगायतन येथे आता थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि आज ठाण्यामध्ये धडक मोर्चा आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। आताच मनसे नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि यांच्या माध्यमातून यांचे प्रमुख नेते आल्याच्या नंतर या ठिकाणी हा संपूर्णपणे जो धडक मोर्चा आहे तो ठाणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। महापालिकेवरती हा मोर्चा घेऊन चाललेले आहेत। याच मोर्चा संदर्भात आपण विचारणार आहे। सर्वप्रथम केदार दिघेंकडे आपण जाऊया। केदार सर, आज ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जो भ्रष्टाचार सुरू होतो त्याच्या विरोधात तुम्ही मोर्चा काढताय। गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 41 वर्ष झाली ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे आणि त्यानंतर हा मोर्चा आपण बघाल की जिकडे ठाण्याला एक वेगळं चैतन्य होतं ते सगळे आज ठाणे महानगरपालिका या भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून ओळखली जाते। हे ठाणेकरांचं अक्षरशः दुर्दैव आहे। पण ह्या महानगरपालिकेमधल्या अधिकाऱ्यांना असं वाटायला लागलं की ठाणेकरांचा पैसा आणि ठाणेकरांची ही सगळी जी काही गोष्ट आहे ही त्यांच्या बापाची असल्यासारखी हे लोक वागवत आहेत। या लोकांनी राजरोसपणे त्या खुर्चीवरती बसून ज्या ठाणे महानगरपालिका लोकांचा विश्वास असतो की ती आमच्या हिताचं काम करेल तिकडे हे लोक बसून जर का पैसे खात असतील आणि पकडले जात आहेत, याचा अर्थ असा आहे की हा फक्त एक पाटोळे नसून असे अनेक पाटोळे त्या महानगरपालिकेमध्ये आहेत ज्यांच्यावरती अनेक जणांचे वरदहस्त आहेत। ते वरदहस्त कोणाचे हे शोधण्याचं काम आम्ही करतोय आणि ठाणेकरांच्या मनामध्ये हीच गोष्ट आहे की ज्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला, ज्यांच्यावरती आमचा विश्वास आहे, ते विश्वासघाती हे अधिकारी अशा पद्धतीने कशा काय काम करू शकतात आणि म्हणून आजचा धडक मोर्चा त्यांना जाब विचारण्यासाठी। नक्कीच अधिकाऱ्यांकडून हा भ्रष्टाचार पाहायला उघडकीस आला, त्यानंतर पाटोळे यांना अटक देखील झाली। परंतु आपण मनसे म्हणून अनेक वर्ष हा आवाज उठवतोय ज्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, परंतु तुम्ही आज ज्यांच्यासोबत मोर्चा करताय त्यांचंच सरकार आहे ते गेल्या अनेक वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये। काय का कोणाचं सरकार? शिवसेनेचं सरकार होतं जे महानगरपालिका। शिवसेनेचं? कुठल्या शिवसेनेचं सरकार? पण शिवसेनेचं होतं, कारण हेच लोक आहेत ते आधी एकत्र होते आणि तेव्हा देखील सत्तेमध्ये नाही, पण आता ठाण्यामध्ये ते बऱ्यापैकी वेगळ्या याचे आहेत। हे बरेचसे कमी इकडे कमी आहेत पण हे प्रामाणिक आहेत। पण तुम्ही जे म्हणताय की नगरपालिकेचा भ्रष्टाचार हा का आज नाही पण आता एवढा फोपावलाय ना, एक गेंड्याच्या कातडीच्या वर्षी झाले। ते जे मोठे मोठे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्या मागे मोठा अधिकारीच आहे आणि तो पडद्यामागून करत असतो। तर हे उघड करण्याचं काम आता आम्ही दोघे करणार आहोत, आज हात जोडून आणि नंतर हात सोडून। नक्कीच काय वाटतं ह्या ठिकाणी जे वरदहस्त आहे तो अधिकाऱ्यांना डायरेक्ट तर नसतो, त्या ठिकाणी नेते असतील, उपनेते असतील, महापौर असतील आणि अनेक जे आहेत स्थायी समिती सभापती देखील असतील, त्यांचा महानगरपालिकेमध्ये थेट हा हस्तक्षेप असतो। काय सांगाल यांच्याबद्दल? त्याच्यासाठीच सांगतो ना, लोकांना नागरिकांसमोर आणणार की नक्की काय चाललं या ठाणे शहरामध्ये, ठाणे शहराचं वाटोळ कसं चाललं आहे, आज ठाण्यात काय आहे। ठाण्यात तुम्ही कुठल्या रस्त्यावरून जाऊ शकत नाही, दिवसाला 10 ते 15 मुलं मृत्युमुखी पडत आहेत, रस्त्याची दुरावस्था आहे, लोकांना पाणी मिळत नाही। ठाणे शहरात लोकांना पाणी आहे परंतु बरंचसं पाणी ह्या लोकांनी ह्याला कन्स्ट्रक्शनला प्यायचं पाणी दिलं आहे। प्यायचं पाणी कन्स्ट्रक्शनला लोक पिणार काय? कुठली गोष्ट अशी नाही आहे। आणि त्याच्यात ह्या नगरपालिकेचा हा भ्रष्टाचार, आता एकच पाटोळे पकडले, असे किती जण आहेत? तेच सगळे घोटाळे आम्ही ह्याच्या पुढे सगळे बाहेर काढणार आणि ह्या लोकांना कामाला लावणार। नक्कीच आपण पाहिलं तर अनेक नेते देखील या ठिकाणी आहेत, ते तुमच्या मोर्चावरती बोलत आहेत की काय मोर्चा काढतायत, कारण त्यांनी लोकांची सेवा केलेली नाही आणि असे लोक आज या ठिकाणी हे करून करून भागल्याने देवपूजेला लागले। याने आम्हाला नाही शिकवायचं, आम्हाला जे करायचं आम्ही करणार। आणि हे काय मोठे साधू संत आहेत का? हे पण तसेच आहेत। काय केलं यांनी कामं? मग कामं केले मग तुम्ही ही वेळ काय येते तुमच्यावरती? तुम्ही चांगली कामं केली आहेत ना, मग ही वेळ काय येते? त्यामुळे त्याने आम्हाला शिकवू नये, आम्हाला करायचं ते आम्ही करणार। काही वर्षापूर्वी जे केलंय ना ते उघड सगळं लोक ठाणेकरांना उघड करून देणार। काही वर्षापूर्वीच जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीमध्ये आज तुमचा मोर्चा आहे। हो तेच, आता ते त्यांना प्रश्न हा विचारा की तुम्ही ज्या शहरात एवढी वर्ष राहताय, तुम्ही सगळे, आता तुम्ही जे कोण बोलताय ते मला माहित नाही तुम्ही कोणाबद्दल बोलताय, त्यांना विचारा नक्की स्मार्ट सिटी आरोप। मग मस्के साहेबांना विचारा ना, मग स्मार्ट सिटीचा अर्थ काय? तुम्ही आता खासदार आहात, ही नक्की स्मार्ट सिटी आहे का? हे भिंती रंगवल्या म्हणजे स्मार्ट सिटी होत नाही, त्यासाठी चांगली कामं करावी लागतात। काय तळापाळीची दुर्दशा सगळीकडे। आता हे केलं, आतमध्ये जा जरा, हे गडकरी रंगायचं आत्ताच केले ना, आतमध्ये जा, तुम्हाला हाताने असं काढून टाकेन मी, हे सगळे काय मटेरियल वापरले ना त्याचं नकाने काढून दाखवेन। त्यांनी गोष्टी ह्या करू नये। आम्ही काय बोलू, झाकली मूठ 1.25 लाखाची, त्यामुळे त्याने आम्हाला बोलू नये। आम्हाला बोलले तर आम्ही त्याच्यावरती डबल बोलणार।
अनेक प्रकरणं झाली ती लोकांना देखील माहिती आहे, परंतु आज मस्केंनी बोलताना असा एक उच्चार केलेला आहे की ज्या ठिकाणी आनंद दिघे होते ज्यावेळी जे शिवसेना आणि भाजपचं सरकार होतं काही वर्षा आधी, त्यावेळी दिघे साहेबांनी आहेत ते ठाण्यातील महानगरपालिकेमध्ये 41% घोटाळा होतोय आणि त्या संदर्भात नंदलाल समिती आहे ती देखील गठीत केलेली होती. त्यावेळी राजन विचारे यांच्या विरोधामध्ये जे आरोप आहेत ते झालेले होते, त्या आरोपावरती आहेत ते आज मस्केंनी बोलून दाखवले. आपण बघाल की मस्केंवरती जेव्हा जेव्हा तोफ टाकली जाते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन, त्यावेळेला त्याला बगल कशी द्यायची हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. पण ह्या वेळेला त्यांची सुटका अशा पद्धतीने होणार नाही. आपण मगाशीच विचारलं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत काय झालं, तो स्मार्ट सिटीचा पैसा कुठे गेला हे तर विचारा. स्मार्ट सिटीमध्ये एवढी ट्रॅफिक समस्या एवढी मोठी दैनंदिन दिवसाला असते का? टँकर माफियाचा राजरोसपणे चालू असतं का काम? अनधिकृत बांधकामं अशीच चालतात कोणाच्या आशीर्वादांशिवाय? पहिले प्रश्न त्यांना विचारा, त्यांच्याकडनं उत्तरं घ्या. राहिली गोष्ट दिघे साहेबांच्या बाबतीत, तर दिघे साहेबांनी 41% जो महानगरपालिकेचा भ्रष्टाचार काढलेला तो कित्येक पटीने आज वाढलेला आहे. मग हा वाढला दिघे साहेबांच्या पैशात, हा कोणाच्या आशीर्वादामुळे वाढला? महानगरपालिकेमध्ये कोण बसलेलं? स्टँडिंग कमिटी चेअरमॅन कोण होतं? त्यावेळेला सत्तेमध्ये कोण बसलेलं? या सगळ्या गोष्टी काढा आणि आज जेव्हा हे लोक सत्तेमध्ये तेव्हा त्यांचा त्या सत्तेमध्ये असलेल्या या ठाणे महानगरपालिकेचा अधिकारी राजरोसपणे पैसे घेताना पकडला जातो, त्याच्यावरती वरद असतं कोणाचा? हा देखील प्रश्न त्यांना विचारा. आपण पाहिलं तर ठाण्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये हा संपूर्णपणे मोर्चा असून आज या ठिकाणी हा मोर्चा निघत असताना दोन्हीही पक्ष म्हणजे मनसे आणि त्यासोबतच शिवसेना उद्धव ठाकरे गट हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. परंतु जर पाहिलं तर याच संपूर्णपणे भ्रष्टाचारावरचं पोलखोल आहे ती या ठिकाणी दोन्ही नेत्यांकडून आता सध्या तरी करण्यात आलेले आहे. मोर्चा सुरू झाल्यानंतर कशा पद्धतीने हा मोर्चा होतोय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.